तर गाईज बघू शकता ही गुफा आहे. गुफामध्ये प्रवेश करतो आपण वैष्णवी मातेच्या. आणि प्रिदा बघा हाय करते तुम्हाला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप लेट व्हिडिओ पोस्ट करते, अपलोड करते, पण त्या गोष्टीसाठी सॉरी. कारण मला ना प्रिदाची पण जिम्मेदारी आहे आणि घरातलं पण उठायला लागतं आणि एडिटिंग करायला खूप लेट होतं माझ्याकडून. तर मी खूप प्रयत्न करते की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ यावे. तर मी यापुढे पण खूप प्रयत्न करेन की मी अशा ठिकाणावर. आणि तुम्ही बघू शकता हे गुफेमध्ये प्रवेश केलेले आहे बघा. आणि मेन गोष्ट काय आहे ना, गुफा खूप सुंदर आहे, लाईटिंग वगैरे खूप मस्त आहे. आणि वृंदावनमध्ये ना थंडी भरपूर होती, थंडी भरपूर आहे. आणि त्यामध्ये गुफेत मस्त म्हणजे थंडी कमी वाटत होती. हो, गुफेमध्ये आतमध्ये बरं वाटत होते, खूप छान वाटत होते. आणि तुम्ही बघू शकता बाप्पा होते आपले, गणपती बाप्पा, रिद्धी सिद्धी माता, माता शेरोवाली. तर असे खूप म्हणजे खूप मस्त मूर्ती आहेत तिथे शैलपुत्री करून. आणि खरंच तुम्ही ना वृंदावनमध्ये जात असाल ना तर तुम्ही 4 धाम यात्रा नक्कीच करा तिथे, कारण तुम्हाला खूपच आवडेल. आणि वृंदावन खरंच सांगू ते बघण्यासारखंच आहे. तुम्ही बघू शकता. छान वाटत होतं. जय माता दीचे नारे चालू होते तिथे. आणि आपण सर्व दर्शन घेऊन आता गुफेच्या बाहेर पडत आहोत. तुम्ही तर सीडी बघू शकता कशा. मला वाटते हे पावसाळ्यात पाय चढावं खूप दिलेले. आणि प्रिदा बघा आमची मस्त खूप दिसते. आणि आम्ही सकाळी आलो तर आम्ही तेव्हापासून म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं, नव्हती इच्छा पण नव्हती. आम्ही डायरेक्टली आम्ही 4 धामकडे आलो. कारण वृंदावनमध्ये बहुतेक मंदिर टायमिंगला म्हणजे सकाळी ओपन होतात ते 11ला बंद होतात शाळेत. आणि तेव्हापासून ते 4ला म्हणजे 4 वाजता ओपन होतात ते 8 वाजता ऑफ होतात असे. आणि आता आम्ही प्रेम मंदिरकडे चाललेलो आहोत गाईस. प्रेम मंदिरकडे चाललेलो आहोत आणि तुम्ही माझ्यासोबत प्रेम मंदिरकडे तिथे भरपूर थंडी आहे बघू शकता तुम्ही. पब्लिक पण आहे पब्लिक आहे, थंडी पण आहे. तर कुठं चालत आपण? प्रेम मंदिर. प्रेम मंदिर, प्रेम मंदिर आ गया. 2 मिनट बाकी. चलो आगरा. नहीं प्रेम मंदिर. चलो आगरा स्टॉप. प्रेम मंदिर, प्रेम मंदिर. बोलते प्रेम मंदिर. त्याची बोबडी वळलेली आहे बघू शकता तुम्ही. जोर से बोले राधे राधे. जोर बोले जय माता दी. जोर से जय माता दी बोल सकता. सारे याला मोरे. आमची क्रीदा बघा, क्रीदा बोलो राधे राधे. क्रीदा क्रीदू क्रीदा आमच्या क्रीदा. तिथे खोकला झालेला आहे सगळ्यांना, तब्येत आपल्याला तुम्ही बघू शकता. इथे थंडी बघू शकता. ही बघा क्रीदा, आमची क्रीदा. क्रीदा अरे अरे राधे राधे बघा. आणि थंडी बघा इथे भरपूर थंडी की एवढ्या थंडीची आम्हाला सवय नाही. स्वेटर घातलं तरी एवढी थंडी आहे ना. खाली मी क्रीदाची 3 स्वेटर घातले आहेत.
एकावर एक कोबी सारखे स्वेटर घातलेले त्याच्या जोर से बोलो. गाड्या पण चालतात आणि इथे खूप गर्दी आहे. तर आता आपण चला बघू प्रेम मंदिर. इकडून इकडून काय जायला तर प्रेम मंदिरला चाललंय का दुसऱ्याकडे घेऊन चालेल ते समजत नाही. प्रेम मंदिरला राधे राधे आणि प्रेम मंदिर बॅक कॅमेऱ्यात दाखवते. आतमध्ये जाते लाईन आणि आणि प्रेम मंदिर आपल्या समोरच आहे. तर हा प्रेम मंदिर बघा गाईस. हा आहे प्रेम मंदिर. इथं म्हणते एक कैमरा बंद करो राधे. हेलो कृष्णा. अरे वा 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 वा. अरे वा वा वा. कृष्णा. तर बघू शकता बघा की पण प्रेम मंदिर मध्ये किती सुंदरता आहे. खूप मस्त वाटतो. म्हणजे एकदम मन खुश होतो. असं वाटतं स्वर्गमध्ये आलो खरंच. असं वाटतं खरंच राधाकृष्ण आपल्यासोबत आहेत. त्यांची सगळं आपल्यासोबत आहेत. त्यांची भक्ती आपल्यासोबत आहे. आणि हे ते फोटो काढत आहेत. पोरं पण खूप छान दिसत आहेत. त्यांना पण असं वाटतं की हा लिटल कृष्ण बघतात ना ते. हा इथे कृष्ण राहतो हे करतो ते करतो. तर खूप मस्त वाटते. आणि हे बघा झुल्यामध्ये बसलेले पाणी आणि त्यांच्या गोपी आहेत. आणि खूप अशी लीला आहेत. त्यांनी जे लीला केलेले ते दाखवलेले आहेत. आणि खूप मस्त वाटते बघायला पण. जेवढंच बाहेर सुंदर आहे ना प्रेम मंदिर सुंदर आहे. आणि आमची क्रीडा बघा गोवर्धन पर्वत आणि खूप मस्त असं दाखवलं की जेव्हा इंद्रादेवी कोकीत चालते तेव्हा त्यांनी खूप अशी वर्षा केली होती. असं बघण्यात आपल्याला दिसते. कला गेली काही था वीडियो
बघण्यासारखं खूप काही आहे, पण जास्त काही शूट नाही करू शकले. आणि माझ्याने जेवढं झालं तेवढं मी शूट करू शकले, कारण क्रीडा पण राहत नव्हती. तिला पण झोप आली होती आणि थंडी भरपूर होती, तर आम्ही पण घाबरलेलो की एवढ्या थंडी एडिट करायचे व्हिडिओ त्याने एडिट करते कसली बघ मला एवढ्या थंडीत तिला नको आहे बाहेर, आपण रूमवर जाऊ. तर त्या रूमवर जाण्यासाठी आम्ही घाईघाईने शूट केले. ते तुम्ही बघू शकता. जेव्हा कालिया नागवर बघू ते बंदे असं कालिया नागच्या वर श्रीकृष्ण तिथे दाखवलेलं आहे. बघू दे आता उशी काढते या असल्या व्हिडिओ भरपूर मानता येते का काही हे पण दाखवलेलं आहे. खूप मस्त आहे, खूपच मम्मी बरोबर क्या जेव्हा श्रीकृष्ण बासरीला जायचे तेव्हा त्यांच्या बासरीच्या धुनीमध्ये मग्न झालेलं होती काय ते सर्व. आणि मी म्हणते ना की जेवढं बाहेरून सुंदर आहे तेवढं आतून खूपच सुंदर आहे ट्रेनमध्ये. मी सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हाही जा वृंदावनला तेव्हा तुम्ही संध्याकाळीच जा प्रेम मंदिरला भेटला, कारण संध्याकाळच्या लाईव्ह शोमध्ये खूपच सुंदर असं दिसतं. मी पाहण्याला कशा पाहण्याला कसं बरं आहे. आणि मी म्हणत होती ना की बाहेरून जेवढं सुंदर आहे तेवढं आतून पण खूप सुंदर आहे. तर बघू शकता तुम्ही हे प्रेम मंदिर हे आतून मस्त. हे तुम्ही वृंदावन वरून घरी जाल ना तरी पण म्हणजे तुमच्या म्हणजे घरी गेल्यावर तरी मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये तुमच्या ते मनातच बसून राहणार आहे का हा प्रेम मंदिर. खरंच खूपच मस्त आहे. माझ्याने जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि चला आता आपण